सौरभ भाऊ नमस्कार. बालभौरी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सारंगखेडा यात्रा मध्ये किती घोडे आणले त्यावेळेस? यावेळेस आपण 3 घोडे आणलेले आहेत सारंगखेडा यात्रामध्ये. बरं. त्याच्यामधले हे 2 फेल झालेले आणि काळी डिक्की, एक तिकडे पांढरी एक उरलेली आहे. अरे वा. हां, ही आपण आणली होती. ही MP ला दिली घोडी. अरे वा. घोडीला माप आहे, याचं हाईट येईल 63 इंच. ओके. 63 इंच हाईट आहे. हां, घोडी रायडिंग वगैरेला, चाली वगैरेला सगळ्या गोष्टीला परफेक्ट. जे देव घोडा जे म्हणतात हां, ते याच्यामध्ये सगळे लक्षण गुण आहेत. अच्छा. ही फुलकारी नोकरी म्हणतात. हां, आणि विशेष म्हणजे घोडी 7, 7.5, 8 महिन्याची प्रेग्नंट पण निघायची. क्या बात आहे, क्या बात तपासली आहे. आज घोडी. हां, तर ती प्रेग्नंट सुद्धा निघायची. ही आपण MP ला दिलेली आहे मंडळेश्वरला. बरं बरं बरं. हां, किती प्राईसमध्ये गेली ती? ही 3,11,000 रुपये दिली आहे. बढिया. म्हणजे MPचे लोकसुद्धा बरेच कस्टमर आहेत तुमचे? हो हो, MPचे वगैरे सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले कस्टमर आहेत. हां, आणि MPचे हे आपले भेटणारेच होते. त्यांना लग्न वरातीसाठी पाहिजे होती. अच्छा. लग्न वराती शांत घोडी पाहिजे. शौक सुद्धा त्यांच्याकडे, रायडिंगचा सुद्धा शौक आहे. त्याच्या हिशोबाने त्यांनी घेऊन चाललेले आहे. बरं. घोडीचं अजून काही वैशिष्ट्य? बालभौरीची साफ आहे आपल्या याच्यामध्ये, पंजाबमध्ये येते बालभौरीची. क्लिअर आहे घोडी. हातापायाची सगळी साफ आहे. रायडिंग वगैरे, नाचकाम पाहिजे ते काम करून घ्या. 2 पायावर चालती, नाचकाम करते, नवरदेव घेऊन नाचते. आणि शांत एवढी आहे की लहान मुलगा जरी पायात बसला तरी काय अडचण, खालून गेला तरी काय अडचण. सिंपल आहे. बालभौरीची साफ आहे. आता अजून एखाद्या महिन्यामध्ये बच्चा देईल ती? नाही, तर आता ही 7, 7.5, 8 महिन्याच्या जवळपास आहे. हां, बरोबर आहे. जवळपास 7.5, 8 महिन्यामध्ये आता ही पहिल्यांदा कास सोडेल, पुन्हा वरती घेते, जाळून टाकते, पुन्हा बारीक होऊन जाते. 8.5, 9 महिन्यामध्ये जी कास सोडेल ती लागून जाते. पण कास सुटली की लक्षात येतं आपल्या की 8वा 9वा महिना सुरू आहे. छाला मारणं म्हणतात. हां, छाला मारणं. म्हणजे आमच्या भाषेमध्ये, घोड्यांच्या भाषेमध्ये हिला छाला मारणं. हां, ते एक लक्षण आहे ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं महिना 1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये येऊन जाईल. आणि हिला पांढरा घोडा लागली तर पिल्लूही 99% नुकराच पडतो. या घोडीचं ते वैशिष्ट्य आहे जे जो जसा लागला घोडा. हो, चांगला. बरोबर. मग तुम्हाला एक प्रकारे थोडंसं नुकसानच झालं. बच्चा मिळाला असता. आपलं सेल परचेसचं काम आहे. आपल्या घरी जे आहेत आपलं ब्लड लाईनमध्ये काम चालतं. तर आपण सगळ्या लाईनच्याच माझ्या करू लागलो. हे पांढऱ्या घोड्या आपल्याला ही पलटीवरती आली होती, एक माझी आणली होती मी. आपल्याला पांढऱ्या घोड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. आपल्याकडे नेहमी म्हणजे जास्ती काळे पिवळे जे आहेत आजकाल 64, 65 मापाचे. आता आपण आपल्या औरंगाबादला आपल्या घरी आपल्या जवळपास 3 माझ्या आहेत जवळपास. म्हणजे त्या 64, 65 मापाच्या पंचकल्याण एक काळी आपलं एक काळी डिक्की आहे. चालते, आपण बाकीचे घोडे पण बघू तुमचे. आणि नंतर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेऊ. बाकी लोकांना जसं ही एक आहे काळी. हां, 61 इंच हाईट आहे. अरे वा. रायडिंग शाळेवरची आहे. अच्छा, रायडिंगच्या स्कूलची. आता जी त्याची खेळ वगैरे चालू आहे. हां, फक्त घोडी थोडी जंपिंगला, लॉन्चिंगला थोडी त्रास देऊ लागली होती. हां, त्यांनी सेलला काढलेली आहे. अच्छा. माझी खूप सुंदर राईड वगैरे करणारा गॅलप, कॅन्टार वगैरे सगळे आहे. त्यांच्या उपयुक्त घोडी आहे. गरीब आहे. साफ, पूर्ण जेड ब्लॅक गॅरंटीची. कुठं पायाला इतकं सुद्धा पांढरा डाग निघणार नाही. माझ्या घोडी फक्त ठीक आहे. कुठे चारी पाय काळे. कानकनोची पण चांगली आहे. हो. आता पायाची पण छान आहे घोडी. स्वभावाने पण गरीब आहे. स्वभावाने पण गरीब. हिची काय ऑफर आहे? वगैरेच्या पण कामाची. हिचे 1,60,000 रुपये आपण सांगतो. अच्छा, ब्रिडिंगच्याही कामाची आहे. ब्रिडिंगच्याही कामाची. हे अजून लावलेली नाही मला वाटतं. नाही. हां, ठीक आहे. ते जनता जे शाळेवरती जास्ती रायडिंगसाठीच आहे, त्याच्यामुळे ते प्रेग्नंट कधी लावलीच नाही. हां, माप किती म्हणले इथं? 61च्या आसपास. फक्त 61. करेक्ट. अजून कुठली घोडी आहे? एक होती ती किती सेल होऊन गेली. अच्छा. हां, बरं. एक घोडी सेल झाली. बरं. अच्छा. मग आपला समजा इथनं गेली तर चांगलीच गोष्ट, घरून पण देऊ शकता. आणि घरी अजून घोड्या आहेत
घरी अजून घोडे आहेत. बरं. घरी सगळे लाईनचे आहेत, त्या मोठमोठ्या मापाच्या माद्या. तर आता आपणही आता सगळं अवेअरनेस वाढलेला आहे, जसे पंजाबी लोक करू लागले. तर आता मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक 5, 25, 50 माद्या टाकून आपण एक स्टॅलियन घेणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये येऊन जाईल, मी लवकरच खुशखबरी देईल तुम्हाला. तेवढा एक स्टॅलियन घेऊन आपण घरी ब्रीडिंग पर्पजचं आपण हे करणार आहे. बढिया. आणि शेतकऱ्यांसोबत पण आपण आता टायअप करायचा विचार केलेला आहे, किंवा मी एकटा 5-25 मादे घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांना सुद्धा आपण ते काय ते बायबॅक याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण करणार आहे. चालतं. कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाका. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 94 22 88 88 80, संभाजीनगर, बीड बायपास, औरंगाबाद. धन्यवाद.